मित्रांनो, मागच्या महिन्यात मी एक व्हिडिओ बनवला होता ज्यात आपण येणाऱ्या महाराष्ट्र धर्मांतर विरोधी कायद्याची चर्चा केली होती। पण आजची मोठी बातमी ही आहे की तो कायदा आता फक्त कागदावर राहिलेला नाही, तर तो वास्तव्यात आला आहे। मार्च 2026 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेत ऐतिहासिक महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 म्हणजेच महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजियन ॲक्ट 2026 मंजूर केला आहे। या कायद्यामुळे आता महाराष्ट्रात धर्मांतराचे नियम पूर्णपणे बदललेले आहेत। जर तुम्ही विचार करत असाल की हे फक्त लग्नापुरते मर्यादित आहे, तर तुम्ही चुकीचे आहात। यात अशा काही तरतुदी आहेत ज्या ऐकून तुम्ही थक्क व्हाल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कायद्यामध्ये इन अँड आउट सखोल अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। महाराष्ट्र हे देशातील 13वे राज्य ठरले आहे ज्याने असा कडक कायदा लागू केला आहे। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात नंतर आता महाराष्ट्रानेही बळजबरीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी महत्त्वाचे हे पाऊल उचललेले आहे। सरकारच्या मते राज्यात आमिष दाखवून, फसवणूक करून किंवा भीती घालून धर्मांतर करण्याचे प्रमाण वाढत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की हा कायदा कोणत्याही विशिष्ट धर्माच्या विरोधात नाही, तर तो बळजबरी रोखण्यासाठी आहे। याचा मुख्य उद्देश सामाजिक सलोखा राखणे आणि व्यक्तीच्या स्वेच्छेचे रक्षण करणे आहे। आता आपण मुख्य नियमाकडे वळूया। जर एखाद्या व्यक्तीला आपले धर्म बदलायचे असेल तर आता प्रक्रिया सोपी राहिलेली नाही। धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना किमान 60 दिवसाआधी त्यांच्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना लेखी नोटीस द्यावी लागेल। जे गुरुजी, पादरी किंवा संस्था हे धर्मांतर घडवून आणणार आहेत त्यांनाही 1 महिन्याआधी प्रशासनाला कळवावे लागेल। धर्मांतर झाल्यानंतर 21 दिवसाच्या आत पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्याकडे तशी अधिकृत घोषणा करावी लागेल। या कायद्यात आमिषाची व्याख्या खूप मोठी केली आहे। यात फक्त पैसे नाही तर मोफत शिक्षण, नोकरीचे आमिष, चांगले जीवनमान मिळवून देण्याचे आश्वासन किंवा दैविक चमत्कार करून बरे करण्याचे दावे याचाही समावेश होतो। जर यापैकी कोणत्याही कारणाने धर्मांतर झाले असेल तर ते बेकायदेशीर मानले जाईल। या कायद्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे यातील शिक्षा। हा गुन्हा बिगर जामीन पात्र म्हणजेच की नॉन बेलेबल आहे, अर्थात अटक झाल्यास जामीन मिळणे कठीण होईल। आता आपण जाणून घेऊ की कोणाचे धर्मांतर झाले की किती शिक्षा व दंड आहे। पहिलं, जर सामान्य व्यक्तीचे धर्मांतर झाले तर 3 ते 5 वर्ष शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड। दुसरं, जर महिला, अल्पवयीन किंवा ST SC चे ज्यांना आरक्षण आहे अशा लोकांचे धर्मांतर व्यक्तींचे धर्मांतर झाले तर 7 वर्ष शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड आहे। तिसरं, जर सामूहिक धर्मांतर झाले तर 7 वर्ष शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड आहे। चौथं, जर आरोपीने वारंवार गुन्हा केल्यास 10 वर्ष शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड। तसेच या कायद्यामध्ये बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर असेल। म्हणजे ज्याने धर्मांतर घडवून आणले आहे त्यालाच कोर्टात सिद्ध करावे लागेल की हे धर्मांतर बळजबरीने किंवा आमिष दाखवून झालेले नाही। आता येऊया सर्वात चर्चेत असलेल्या मुद्द्यावर। जर एखादे लग्न केवळ धर्मांतरासाठी केले असेल तर कोर्ट ते लग्न नल अँड व्हाईड घोषित करू शकते, रद्द करू शकते। पण अशा लग्नातून जन्माला येणाऱ्या बाळाचं काय? कायद्यात यासाठी एक विशेष तरतूद केलेली आहे। पहिले म्हणजे बाळाचा धर्म। अशा लग्नामुळे किंवा अवैध धर्मांतरामुळे जन्मालेले बाळ हे त्याच्या आईच्या मूळ धर्माचे म्हणजे की धर्मांतरापूर्वीचे धर्म मानले जाईल। दुसरं म्हणजे बाळाचा हक्क। बाळाला आई आणि वडील दोघांच्या मालमत्तेत हक्क असेल। आणि तिसरं म्हणजे संगोपन। आईला बाळाचा ताबा म्हणजे कस्टडी दिली जाईल आणि वडिलांना पोटगी म्हणजे मेंटेनन्स द्यावे लागेल। हा नियम इतर राज्याच्या कायद्यापेक्षा अधिक सखोल मानला जात आहे कारण तो जन्माला आलेल्या बाळाचा कायदेशीर ओळखीचे रक्षण करतो। पूर्वी अशाच प्रकरणामध्ये फक्त पीडित व्यक्ती तक्रार करू शकत होती, पण आता कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे। आता पीडित व्यक्तींचे आई वडील
भाऊ बहीण आणि रक्ताचे नातेवाईक तक्रार करू शकतात. दत्तक घेतलेले किंवा लग्नामुळे निर्माण झालेले नातेवाईक तक्रार दाखल करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना सुमोटो अधिकार दिले आहेत. म्हणजे तक्रारदार नसला तरीही पोलीस स्वतःहून संशयास्पद वाटल्यास FIR दाखल करू तपास सुरू करू शकतात. तर मित्रांनो, हा महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 केवळ एक कायदा नसून आपल्या राज्यातील निरागस लोकांचे आणि त्यांच्या श्रद्धेचे रक्षण करणारे एक भक्कम कवच आहे. आमिष आणि फसवणुकीच्या जाळ्यातून समाजाला मुक्त करून खऱ्या अर्थाने पारदर्शक धार्मिक स्वातंत्र्य जपण्यासाठी सरकारने उचललेले हे एक ऐतिहासिक आणि स्वागतार्ह पाऊल आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून या नियमाचे पालन करणे आणि सामाजिक सलोखा राखणे हे आपले कर्तव्य आहे. तुम्हाला काय वाटते? या कायद्यातील कोणत्या नियम तुम्हाला सर्वात योग्य आणि सर्वात कडक वाटला? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या नियमाची माहिती मिळेल. अशाच नवनवीन कायदेशीर आणि चालू घडामोडीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सतर्क राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.